नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे। लैंगिक समस्या म्हटलं तर उपचारापेक्षा काउन्सिलिंगला खूप जास्त महत्त्व आहे, कारण की या टॅबू विषयी तुम्हाला कुठेही चांगली सायंटिफिक इन्फॉर्मेशन भेटत नाही। म्हणून हे सायंटिफिक व्हिडिओ तुमच्यासमोर मी नेहमी आणत असतो। आणि खरोखर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना एक पण शेअर केलं त्याला जर काही बेनिफिट झालं तर त्याच्यामध्ये तुमचं पण बेनिफिट होईल आणि तुम्हाला पण चांगलं वाटेल। मित्रांनो, की शीघ्रपतन ही आज एक खूपच कॉमन समस्या आहे। या शीघ्रपतनामुळं आज काही म्हणजे लोकांचं वैवाहिक जीवन धोक्यात आलेलं आहे, कारण की विदिन अ स्पॅन ऑफ 1 or 2 मिनिट्स जर कोणाचे इजॅक्युलेशन होत असेल तर खरोखर तुमचा पार्टनर समोरचा सॅटिस्फाईड होणार नाही आणि कुठे कुठे तुमच्या जीवनामध्ये काहीतरी अपुरं तुम्हाला वाटेल। कारण की दोघांच्या जीवनामध्ये दोघांचं सॅटिस्फॅक्शन झालं सेक्शुअल इंटिमेट लाईफमध्ये तरच तुमचं उर्वरित आयुष्य जे आहे ते चांगल्या प्रकारे तुम्ही म्हणजे घालू शकता। तर मित्रांनो, शीघ्रपतन ही खूप कॉमन समस्या आहे। त्यासाठी मी तुम्हाला आज एक छोटासा घरगुती फॉर्म्युला सांगत आहे, जो की मी 40 वर्षापासून मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगत असतो आणि त्याचे रिझल्ट पण मला त्यांनी चांगले सांगितले, म्हणून तसा व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येत आहे। मित्रांनो, काय करायचं आहे, तुम्हाला 2 लवंग घ्यायचे आहेत। त्या 2 लवंगला चांगलं कुटून थोडंसं 1 चम्मच पाण्यामध्ये त्याला चांगलं कुटून त्याचं म्हणजे एकदम पूर्ण रस निघाला पाहिजे असं चांगलं कुटून जर म्हणजे मिश्रण हे जर तुम्ही 10 ते 15 मिनटं इंटरकोर्स करण्याच्या अगोदर आपल्या लिंगाच्या टिपवर, फक्त ग्लॅन्स पेनिस ज्याला आम्ही म्हणतो, त्या टिपवर जर तुम्ही त्याला चांगलं 10 ते 15 मिनटापूर्वी जर लावलं तर कुठे त्याला नमनेस येतो। तुम्हाला म्हणजे इजॅक्युलेशन व्हायला थोडा डिले करू शकतो आणि याचं बेनिफिट खूप चांगले माझ्या पेशंटने सांगितलेले आहेत। जसे की पूर्वीच्या जमान्यात की जेव्हा आपलं म्हणजे दातामध्ये पेन असायचा तर आपण जुने लोक जे ते आपल्याला सांगायचे की एक दाताखाली एक लवंग चावून ठेव, कारण की त्याच्यामुळं काय होतं, त्याला नमनेस येतं आणि त्या नमनेसमुळं पेन गायब व्हायचा। त्याचप्रमाणे ही जर पद्धत तुमच्या इंटिमेट लाईफमध्ये तर तुम्ही वापरली तर कुठे तुम्हाला डिलेड इजॅक्युलेशन करण्यासाठी ही सोपी घरगुती विनाखर्चिक हा जो म्हणजे पद्धत आहे ही तुम्ही तुमच्या लाईफमध्ये उपयोग करून बघा आणि खरोखर त्याचे रिझल्ट काय आले ते मला कॉमेंटमध्ये सांगा। धन्यवाद मित्रांनो।